फ्रेंड्स, एमपीएससीचा पेपर फुटला. हो, जाहिरात क्रमांक 116/2025 ड्रग्ज इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर पण गळपटला, फुटला आणि सरकारने, प्रशासनाने सर्वसामान्य लेकराच्या आयुष्यासोबत परत खेळायचा, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा घाट कंटिन्यू सुरू ठेवलाय. या भारतामध्ये परीक्षा फोडण्याचं, पेपर फोडण्याचं जणू सत्रच आणि धडाकाच लागलेला आहे. याच्यामध्ये माहिती अशी आहे, एक रनिंग तहसीलदाराची 2 लेकरं या परीक्षेत अगदी नाव कमावून बसलेत, नोकरीला लागायचे चान्सेस आहेत. विचार करा तुम्ही, 22 मार्च 2026 ला घेण्यात आलेली ही परीक्षा, याचा पेपर 20 मार्च 2026 लाच अख्ख्या व्हॉट्सअप वरती फिरत होता. त्या 100 पैकी 80 मार्काचे प्रश्न त्याच प्रश्नपत्रिकेमधून आले, जो फुटला होता, जो व्हॉट्सअप वरती सगळीकडे पाठवला गेला होता. आता सन्माननीय मंत्री पांढरी केशे दादा भुसे, जसं टीईटी त्यांना माहित नव्हती, तसंच एमपीएससी पण माहित नाही का असं म्हणतील. पुरावे सगळे मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेत. हे दलिंदर भिकारचोट प्रशासन, हे दलिंदर शासन नेमकं सर्वसामान्य लेकराच्या आयुष्यासोबत खेळताना यांना लाजा कशा वाटत नसतील. 25 ते 35 लाख रुपयामध्ये हा पेपर विकला गेला होता. गरिबाच्या लेकरांनी डोळे फोडून, पोटाला चिमटा काढून या परीक्षेची तयारी केली असेल. त्यांच्या मनाला नेमकं काय वाटलं असेल. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन असं होतं, 80 मार्काचे तुम्हाला प्रश्न देतोय, त्याच्यापैकी 10 मार्क चुकीचे सोडवा, म्हणजे कोणाला समजणार नाही. पुरावे तुम्हाला दिलेत. विचार करा, या सरकारचं आणि मंत्र्याचं नेमकं काय करायचं. पण ही कीड आहे जी सर्वसामान्य लेकराच्या आयुष्याला लागलेली आहे. यांना धडा शिकवायची वेळ आता आलेली आहे.